एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जे सिक्युरिटी स्क्रीनरचे या ठिकाणी जागा निघाल्या आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। 8 जून 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही ग्राउंड नाही, कोणती उंचीची अट नाही, तर आपलं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे आपलं यामध्ये निवड होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 32,000 ते 34,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनर या पदामध्ये। ठीक आहे, तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया, फी काय, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। जाहिरात सुद्धा दाखवणार आहे, काम कुठं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, पदाचं जे नाव आहे सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर उमेदवारांसाठी आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। तर 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 37 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकता। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपण या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं आहे, गणलं जाणार आहे 1 मे 2026 रोजी वय मोजलं आहे, गणलं जाणार आहे। त्याचबरोबर आपण नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीचे असाल तर 750 रुपये फी आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आले। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC EWS NTB जो पण SBC SCBC कोणती, तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। तर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर कोणत्या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे, बा देहरादून आहे एअरपोर्टवर आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। देहरादून एअरपोर्ट झालं, त्याचबरोबर कोलकाता एअरपोर्ट झालं, पटना एअरपोर्ट झालं, त्रिची एअरपोर्ट झालं, त्याचबरोबर कॅलिकट एअरपोर्ट झालं, उदयपूर एअरपोर्ट झालं। तर या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये जे सिक्युरिटी स्क्रीनरचं जे पद आहे यामध्ये जे 158 जागा आहे। शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे तरच भरता येते। 60% गुणाचं आपलं जर ग्रॅज्युएशन असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल तर 55% जरी तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये असेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसचा जर आपण विचार केला तर कोणतेही यामध्ये ग्राउंड नाही, कोणतेही उंचीची अट नाही, कोणतेही यामध्ये जे पेपर नाही आहे मेन। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे मुलाखतच्या बेसवर होणार आहे। आणि मुलाखतच्या वेळेस जे आपल्याला डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, त्याचबरोबर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मार्कशीट, आधार कार्ड झालं। ठीक आहे, तर एवढं काही आपल्याला डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपण पगारचा जर आपण विचार केला जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। आणि दुसऱ्या वर्षी जर आपण विचार केला तर 32,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी तो महिना भेटणार आहे तर 34,000 रुपये महिना प्रत्येक महिन्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि ही जी भरती आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनरची, तर ही जी भरती 3 वर्षासाठी आहे। 3 वर्षानंतर जे विद्यार्थी मित्रांनो रिटायरमेंट या ठिकाणी असणार आहे। तर 3 वर्षासाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे ड्युटी आहे, 3 वर्षासाठी हे जॉब आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनर ही या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे ही जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही एअर कार्गो लॉजिस्टिक अलाइट। ठीक आहे, तर बघू शकता एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची ही भरती आहे। तर बघा पोस्टचा जर आपण विचार केला तर बघू शकता देहरादूनमध्ये 17 जागा आहे। आणि त्याचबरोबर जे कोलकातामध्ये 25 जागा आहे, त्याचबरोबर जे पटनामध्ये जर पाहिलं 37 जागा यामध्ये। त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं त्रिचीमध्ये जर पाहिलं 28 जागा आहे, कॅलिकोटमध्ये जर पाहिलं 17 जागा आहे, उदयपूरमध्ये 34 जागा आहे। तर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डमध्ये तर आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। तर बघू शकता प्लेस ऑफ पोस्टिंग आणि 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे आहे।
त्यानंतर बघा काही या ठिकाणी माहिती दिली तर तुम्ही वाचू शकता. त्यानंतर फी वगैरे दिलेली आहे. अशा प्रकारे आपली फी असणार आहे. तर 18 मेपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 8 जून 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि वेबसाईटचा जर आपण विचार केला तर बघा www.aa. बघू शकता www.aiclas.aero. तर या वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर जर पाहिलं तर ज्यावेळेस आपण या ठिकाणी मुलाखतीसाठी जाणार तर यामध्ये पहिली गोष्ट पेपरने आहे. कोणत्याही उंचीची काही अट नाही. तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे मुलाखतच्या बेसवर होणार आहे. ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जाणार आहे तर त्यावेळेस हे काही डॉक्युमेंट आपल्यासोबत न्यावं लागणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आपल्याला जे डॉक्युमेंट या ठिकाणी न्यावं लागणार आहे तर बा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सर्व काही मार्कशीट आपल्याला न्यावं लागणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर फोटोसुद्धा आपल्याला न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर बघा ऑनलाईन फी, त्याचबरोबर सिग्नेचर, हे काही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं थोडं खाली आपण या ठिकाणी तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघू शकता अशा प्रकारे ही काही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. काही या ठिकाणी बघू शकता ब्रीफ डिटेल ऑफ पे अलाउन्स फॉर सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये काही ट्रेनिंगचे सुद्धा काही दिवस दिले आहेत. जसं ज्या काही पदामध्ये तुम्ही फॉर्म भरता त्यामध्ये किती दिवसाची ट्रेनिंग असणार आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे काही स्क्रीनरचं पद आहे तर त्यामध्ये 3 दिवसाची ट्रेनिंग असणार आहे. टेस्टिंग सर्टिफिकेशन ऑफ स्क्रीनिंग स्टँडर्ड बघू शकता. त्यानंतर बघा ॲट एअरपोर्टमध्ये 1 मंथची. त्याचबरोबर तर या काही ट्रेनिंगबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आता यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यूवर होणार आहे. आपलं मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मुलाखत कशी असणार आहे तर यूट्यूबवर सुद्धा काही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. यूट्यूबवर भरमसाठ काही व्हिडिओ पडलेले आहे की इंटरव्ह्यू कशा प्रकारे राहते या भरतीमध्ये. तर पगारचा जर आपण विचार केला आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर प्रत्येक महिन्याला आपला 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे. आपलं जर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी स्क्रीनरमध्ये जर सिलेक्शन झालं तर पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे 30,000 रुपये महिना प्रत्येक महिन्याला आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं दुसऱ्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे 32,000 रुपये महिना आपल्याला दुसऱ्या वर्षी भेटणार आहे. तर दुसऱ्या वर्षी जो आहे प्रत्येक महिन्याला 32,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तिसऱ्या वर्षी 34,000 रुपये महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि ही जी भरती आहे फक्त 3 वर्षासाठी आहे. म्हणजे कंत्राट बेससारखी ही भरती आहे. जसं काही जे काही याच्या अगोदर आपल्या इकडे जर आपण पाहिलं कंत्राट पद्धतीने जे भरती राहते तशा प्रकारे ही भरती आहे. 3 वर्षासाठी ही भरती आहे. 3 वर्ष झाल्यानंतर आपल्या रिटायरमेंट या ठिकाणी केला जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 3 वर्षासाठी हे पॅकेजेस सारखं आहे, लक्षात ठेवा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.